आता पाहूया 10च्या 25 मोठ्या बातम्या। स्फोटक परिस्थिती भुजबळांनीच निर्माण केली। हात पाय तोडण्याची आणि कोयत्याची भाषा भुजबळांनीच केली। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संघर्षावर भुजबळ पवारांच्या भेटीनंतर जरांगेंची प्रतिक्रिया। ओबीसी मराठा वाद पेटला असताना शरद पवार काहीच बोलत नाही। शरद पवार पुरोगामी इमेज सांभाळताना दिसत नाहीत। शरद पवार भुजबळांच्या भेटीवर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। मवियाचे उमेदवार निवडून यावे म्हणून जरांगेंनी मीटिंग घेतल्यात। मनोज जरांगेंची मविया पुरस्कृत का म्हणू नये, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप। महायुतीत सध्या बरीच गडबड सुरू आहे। महायुतीतील अनेक नेते आमच्या संपर्कात यायला सुरुवात झाली। भुजबळ आणि पवार भेटीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। लोकसभेत शिंदेंच्या नेतृत्वात 15 जागांपैकी 7 जागांवर विजय मिळवला। आम्हाला अधिक जागा मिळाल्या असत्या तर स्ट्राईक रेट वाढला असता, नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया। पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबाची चौकशी करावी। पूजा खेडकरच्या कुटुंबावर कारवाई झाली नाही तर आंदोलन करणार, रवींद्र धंगेकर यांचा राज्य सरकारला इशारा। मोदींकडे परदेशातील ट्रम्प गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ, पण मणिपूरवर मात्र मौन। भारतापेक्षा अमेरिका मोदींना जास्त प्रिय आहे का, प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका। संजय राऊतांना समन्स पाठवून त्याची चौकशी झाली पाहिजे। टेम्पो आणि ट्रक भरून आमदारांना पैसे दिल्याच्या संजय राऊतांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांची मागणी। खासदार शाहू महाराज छत्रपती उद्या विशाळगडाच्या परिसराची पाहणी करणार। हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी, शाहू महाराजांची मागणी। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झालाय। विश्वासघात करणारे हिंदू होऊ शकत नाही। ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही। ठाकरेंच्या भेटीनंतर शंकराचार्य स्वामींची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचं मिशन विधानसभा सुरू। आदित्य ठाकरेंचे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे। उद्या कर्जत आणि उरण विधानसभा दौरा करणार।